नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सुशील माडी. आपल्या नंदभवानी कॉम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच काहीतरी नवीन माहिती घेऊन येत असतो. तर मित्रांनो, नुकत्याच कृषी विभागामार्फत कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र या पदासाठी भरती निघाली आहे. संपूर्ण राज्यात 11,587 हे पद कृषी मित्रांचे भरले जाणार आहे. तर ही प्रक्रिया कृषी विभाग आणि आत्मा जी संस्था आहे की जी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान किंवा शेतीविषयक जे नवनवीन प्रयोग असतात यांची माहिती देत असते. अशा या आत्मा या प्रोजेक्टनुसार कृषी मित्रांची भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. तर मित्रांनो, कृषी मित्रासाठी काय काय एलिजिबिलिटी आहे, तुम्ही अर्ज कोणाकडे जमा करायचा आहे, त्याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे, त्याच्यासाठी शैक्षणिक अटी काय आहेत, हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती विस्तृतपणे देणार आहे. सर्वात अगोदर आपण आत्मा ही जी संस्था आहे या संस्थेविषयी थोडंसं जाणून घेऊया, कारण की या संस्थेद्वारेच ही कृषी मित्र जी भरती प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. तर मित्रांनो, ही आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अशी ही एक संस्था आहे की जी जिल्हास्तरीय नोंदणीकृत संस्था आहे की जिच्या मार्फत शेतकऱ्यांना नवनवीन उपक्रम असतील, शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान असतील, आधुनिक ज्या पद्धती असतील, जसे की खतं, नवीन नवीन खताचे व्हरायटी आल्या असतील किंवा कीड व्यवस्थापन, अशा विविध ज्या उपक्रम असतात याच्याविषयी मार्गदर्शन करत असते. या संस्थेचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो की शेतकऱ्यांचं एक उत्पन्न वाढून शेतकऱ्याची परिस्थिती कशी सुधारेल हा त्यांचा यामागचा हेतू असतो. त्यासाठी ते विविध प्रयोग करत असतात. त्यानंतर कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय कसा जोडून येईल असं यासाठी नेहमी ही संस्था ही प्रयत्नशील असते. तर मित्रांनो, आपण बघूया आता कृषी विभागाने जे कृषी मित्र जे पद जाहीर केले आहेत, तर यासाठी जो प्रत्येक कृषी सहायकाचा जो एरिया असतो या एरियाला कृषी मित्र हा काम करणार आहे. तर कृषी मित्र हा कृषी सहायकांच्या अंडर असणार आहे. त्यांच्या नियमित कामकाजात मदत करणार असणार आहे. हे काम काय पूर्ण वेळ आपल्याला करायचं नाही आहे, दिवसा म्हणून 2 तास आपण करू शकतो. तर मित्रांनो, यासाठी आपल्याकडे उत्कृष्ट स्किल असणं आवश्यक आहे. ज्याला मोबाईल ॲप्लिकेशन वापरता येणं मस्ट आहे, त्याच्याकडे संवाद कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर तो ज्या नवनवीन गोष्टी येत असतात, अपडेट येत असतात, यामध्ये निपुण असला पाहिजे. त्याला कृषी क्षेत्राची जाण असली पाहिजे. या पदासाठी तुम्हाला एज्युकेशन दिलं आहे 12वी पास जे झालेले असतील ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. या पदासाठी 30% महिला आरक्षण आहे. म्हणजे जर 10 आवेदन आले तर त्यापैकी 30% म्हणजे 30% ह्या जागा महिलांच्या ह्या राखीव असतील. तर म्हणून महिलांसाठी देखील सुवर्ण संधी आहेत की ज्या महिला बांधवांकडे बोलण्याचं चांगलं स्किल असेल, शेतीविषयक चांगलं नॉलेज असेल, अशा महिला देखील या ठिकाणी आवेदन करू शकतात. ही पोस्ट एका गावासाठी किंवा एका कृषी सहायकांच्या जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रासाठी एकच कृषी मित्र हा अलॉट केला जाईल. म्हणून ही प्रक्रियासाठी पूर्णपणे ऑफलाईन आहे. म्हणून तुम्हाला ऑफलाईन अर्ज या ठिकाणी सबमिट करायचा आहे. अर्जाचा नमुना तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला शेअर केला जाईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी मित्राची नियुक्ती ही परमनंट नसून 2 वर्षाकरता तुमची नियुक्ती केली आहे. तर या कृषी मित्रासाठी वयोमर्यादा आहे 25 ते 60. या वयोगटामध्ये जे बसत असतील ते या पदासाठी अर्ज करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की कृषी मित्र या पदासाठी तुम्हाला मानधन किती असणार आहे. तर मित्रांनो, या कृषी मित्र या पदासाठी 1500 रुपये महिने आपल्याला मानधन असणार आहे आणि एकंदरीत म्हणजे वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला या कृषी मित्र या पदासाठी मानधन असणार आहे. तर मित्रांनो, तुमचे जे दैनंदिन काम आहे ते काम करूनच तुम्हाला हे काम करायचं आहे. असं नाही की तुम्ही कृषी मित्र झाला म्हणजे तुमचे व्यक्तिगत काम सोडून तुम्हाला हे काम करायचं आहे. तर मित्रांनो, दिवसाचे 2 तास तुम्हाला द्यायचे. जेव्हा जेव्हा कृषी सहाय्यक तुम्हाला आदेश देतील,
जेव्हा जेव्हा तुम्हाला कृषी साहेब मीटिंग असतील किंवा काही शेतीविषयक माहिती असेल, विविध योजनांची माहिती असेल, त्या ठिकाणी तुम्हाला किंवा ग्रामसभा असेल त्या ठिकाणी तुम्हाला कृषीविषयक जे तुम्हाला जो सर्क्युलर मिळेल कृषी अधिकाऱ्यांकडनं ते तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहे. तर मित्रांनो, असं काही नाही आहे की तुम्हाला कृषी मित्र पद दिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी काम करायचं आहे. तुमचं रेग्युलर काम सांभाळून देखील तुम्ही या पदासाठी आवेदन करू शकतात. तर मित्रांनो, एका गावासाठी एकच पद राहणार आहे. तर तुम्हाला आता मी त्याचा जरा हिंट म्हणून सिलेक्शन क्रायटेरिया सांगतो की कसं सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, या पदासाठी एका गावाकरता एक पद असल्यामुळे समजा ज्या गावात एकच अर्ज आला तर सरळ सरळ त्या व्यक्तीचं सिलेक्शन होणार आहे. पण ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक आवेदन आले किंवा एकापेक्षा अधिक अर्ज आले तर त्या ठिकाणी सिलेक्शन ही प्रक्रिया कठीण होणार आहे. म्हणून याचं सिलेक्शन क्रायटेरिया असा आहे की ज्याचं जास्त हायर एज्युकेशन त्याला ही कृषी मित्राची पद हे देण्यात येईल. आणि मे बी जास्त करून ज्याच्याकडे ॲग्री डिप्लोमा असेल किंवा ॲग्रीची पदवी असेल, शेतकी असेल किंवा BSc ॲग्री असेल, अशा उमेदवारांना मोस्ट ऑफ ऑल प्राधान्य जास्त देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, किंवा ज्याला आणि एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जो या पदासाठी अर्ज करत आहे याच्या नावावर किंवा याच्या वडिलांच्या नावावर शेती असणं महत्त्वाचं आहे. जर त्याच्याकडे शेती नसेल तर तो या पदासाठी आवेदन करू शकत नाही. म्हणून त्याच्याकडे किंवा त्याच्या वडिलांकडे त्याच्या परिवाराच्या नावे जमीन असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट बोलायचं जर स्किल असेल, शेतीविषयक चांगलं त्याच्याकडे नॉलेज असेल तर अशा व्यक्तींनी जरूर या पदासाठी विचार करावा. कारण की मित्रांनो, एक चांगली प्रक्रिया तुम्हाला गावात राहूनच गावासाठी आपल्या शेतकरी मित्रांसाठी काम करायची संधी उपलब्ध होत आहे. तर नक्कीच या कृषी मित्र या भरतीसाठी तुम्ही नक्कीच आवेदन करा. तर मित्रांनो, तुम्हाला कृषी मित्र या भरतीविषयी दिलेली मी माहिती समजली असेल. जे मित्र बांधव या पदासाठी इच्छुक असतील त्यांनी अर्ज करा. त्यांना आमच्या शुभेच्छा की तुमचं सिलेक्शन हे हो. तर मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही माहिती गावागावात प्रत्येक गावात पोचवा. कारण की कुठल्याही गावामध्ये ही माहिती शेअर केली जात नाही. कारण की या ठिकाणी कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून ही प्रक्रिया शिथिल ठेवली जाते. म्हणून मित्रांनो, माझी एक तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे की ज्यांच्याकडे स्किल असेल अशा लोकांना या ठिकाणी जाण्याचे चान्सेस मिळावे. तरी मित्रांनो, ही माहिती अधिकाधिक शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, नमस्कार.